आता या ठिकाणी आता प्रसाद लाड बसलेले आहेत आणि निलंबन व्हावं यासाठी ते या ठिकाणी बसल्याचं सुद्धा बोललं जातं। आपण याची थेट बातचीत करणार आहोत। काय मागणी? निलंबन हे झालं पाहिजे, राजीनामा हा दिलाच पाहिजे। निलंबन झालं पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी प्रसाद लाड करतात। आणि या ठिकाणी आता त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। काल विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। या बाचाबाचीचं रूपांतर शिवीगाळमध्ये झालं आणि आपल्याला तर प्रसाद लाड यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या आंदोलन सुरू झाले आहे। अंबादास दानवे यांचं निलंबन हे झालंच पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। काल जो प्रकार घडला विधान परिषदेमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि त्याच्यानंतर शिवीगाळ जी आहे ती झालेली होती। अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यांनी ठाकरेंना सुद्धा काही सवाल जे आहेत ते केलेले आहेत। अंबादास दानवे यांचं निलंबन व्हावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत। काही वेळातच कामकाजाला सुरुवात होईल। आमदार या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रसाद लाड यांच्याकडून ही आक्रमक भूमिका जी आहे ती घेतली गेलेली आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ते बसलेले आहेत आणि अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी त्यांच्याकडून केली जाते। अंबादास दानवे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि त्यांचं निलंबन केलं जावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या या ठिकाणी मांडलेला आहे। विरोधी पक्षनेत्याचं निलंबन व्हावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं प्रसाद लाड यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। नेत्या शिव्या देतो, ठाकरेंना ते शोभतं का असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय वृषाली, आज सकाळी प्रसाद लाड विधानभवनात पोहोचले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर थेट विधानभवनाच्या पायऱ्यावर ते आता जाऊन बसलेले आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की काल जो काही प्रकार विधान परिषदेमध्ये त्यांच्यासोबत घडला होता, अंबादास दानवे यांनी त्यांना शिवीगाळ केली असा थेट त्यांचा आरोप आहे आणि त्यांनी आता मागणी केलेली आहे की ऑक्टोबरपर्यंत प्रसाद लाड यांचं निलंबन करण्यात यावं आणि जोपर्यंत ते होत नाही, कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही असा पवित्रा सुद्धा त्यांनी इथे घेतल्याचं बोललं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी माफी मागायला हवी, आपली नाही तर आपल्या मातोश्रींची त्यांनी माफी मागावी अशी एक मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। विधान परिषदेमध्ये काल जो काही गदारोळ झाला, जो काही गोंधळ झाला, अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये जी राहुल गांधी यांच्या स्टेटमेंटवरून बाचाबाची झाली, त्याचे हे सगळे पडसाद उमटताना आपल्याला आज भल्या पहाटेच विधानसभेमध्ये पाहायला मिळतात। विधानसभेच्या याच पायऱ्या जिथे सत्ताधारी आंदोलन करतायत आणि विरोधकही आंदोलन करतायत, पण प्रसाद लाड यांच्यासोबत जो काही किस्सा झाला तो सध्या चर्चेचा विषय आणि यानंतर आपण पाहतोय की आता प्रसाद लाड या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली आहे, कारवाईची मागणी केलेली आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा 4 वेळा त्यांनी फोनवर बोलणं केलेलं आहे। त्यांची भेट होऊ शकलेली नाही आहे कारण बावनकुळे यांना मातृशोक झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नागपुरात गेले होते आणि त्यामुळे त्यांची भेट होऊ शकलेली नाही आहे। मात्र आपण फोनवर 4 वेळा बोलणं केलेलं आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य आता आपण पाहतोय की प्रसाद लाड आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। जो काही घटनाक्रम आपल्यासोबत घडलेला आहे, जी घटना आपल्यासोबत घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे आणि इतिहासात कधीही अशी घटना घडली नव्हती। एखादा विधान परिषदेचा नेता ज्याला मुख्यमंत्री नेक्स्ट टू मुख्यमंत्री असं म्हटलं जातं, त्यांनी अशा पद्धतीचे शिवीगाळ करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं वर्तन नाही आहे। हिंदुत्वासाठी कुठल्याही परिस्थितीत जाण्याची आमची तयारी आहे आणि कुठल्याही लेवलला जाऊन काम काही वेळासाठी थांबवतो। संजय राऊतांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। भारतीय जनता पक्षाची त्यांनी नवीन सुरू केलेली संस्कृती यापूर्वी होत नव्हतं। देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून या राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या टोळ्या जमवल्या ते त्यांच्या मूळ पक्षाचे लोक नाही आहेत, बाहेरचे लोक आहेत, या टोळ्या आहेत त्यांनी जमवलेल्या, त्या टोळ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे। हे सगळे दलाल एजंट फडणवीसांनी गोळा केले, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खरा भारतीय जनता पक्षाचा नाही, त्या विचाराचा नाही। अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते जरूर आहेत, आतापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळलेले आहेत, पण एक शिवसैनिक म्हणून जर आमच्या अंगावर कोणी येणार असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं त्यांच्यावरती चाल करावी लागेल। तर संजय राऊतांची काही वेळापूर्वीची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसूनच या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे
आणि अंबादास दानवे यांचा राजीनामा घेतला जावा, त्यांचं निलंबन केलं जावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती प्रसाद लाड यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आज प्रसाद लाड हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते.